सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। निजामपूर साक्री मार्गावर प्रवासी रिक्षा आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झालाय। या दुर्घटनेत एका 82 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी रिक्षा निजामपूरहून साक्रीकडे जात असताना साक्रीकडून येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या मालवाहतूक ट्रकची तिच्याशी जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की रिक्षेचा अक्षरशः चुराडा झालाय। या अपघातात शिवा जुगा कारंडे वयवर्ष 82 यांचा जागीच मृत्यू झालाय, तर सनी दादा पाटील वयवर्ष 12, किशोर निंबा पाटील वयवर्ष 12, साई संतोष मारनार वयवर्ष 11, समाधान पांडू गोळकर वयवर्ष 12 आणि रिक्षाचालक उत्तम रामा कारंडे वयवर्ष 45 हे गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने चैताने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय। रिक्षाचालक उत्तम रामा कारंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान जैताने ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश वर्मा यांनी जीवा जुगा कारंडे यांना तपासून मृत घोषित केलाय। मृत आणि जखमी सर्वजण शिवाजीनगर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी असल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। प्राथमिक अंदाजानुसार पावसामुळे रस्ता निसरडा झाला असताना समोरून येणाऱ्या एका पिकअप वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असावा, मात्र नेमकी कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। मी कंपनीमधून निजामपूर येत होतो, तर साक्री नंदुरबार रस्त्यावर लालवाडी जवळ निजामपूर जवळ ॲक्सिडेंट आयसरवाला इकडनं जात होता साक्रीकडनं, निजामपूरकडनं रिक्षा येत होती, एकदम समोरासमोर अपघात झाला। तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि लगेच मी धावपळ करून ते रिक्षामधले जे मुलं आहेत त्यांना काढण्यासाठी गेलो, तर बायचान्स असं झालं की आमच्याच गावाचा मुलगा निघाला। तर मग माझी कंपनीची गाडी जात होती, मी कंपनीच्या गाडीमध्ये टाकून त्या मुलांना हाऊस सिव्हिलला आणलं इथे, आणि इथे येऊन त्यांच्या आई वडिलांना कॉल केला, सगळ्यांना सविस्तर सांगितले, बाकीचे मुलं ओळखायला लागले, त्यांना सगळ्यांना कॉल केला की असं असं झालंय। मग ते इथं आले आणि आता इथून नंदुरबार सिव्हिलसाठी घेऊन गेले। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी धुळे।